हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात मित्रांनो? आज एक छान अशी कविता आहे ती आपल्या समोर सादर करतोय. लेखक कोण आहे माहित नाही, पण त्या लेखकाला साष्टांग दंडवत. देव मानावा की मानू नये, देव मानावा की मानू नये, मी या भानगडीत पडत नाही. देव मानावा की मानू नये, मी या भानगडीत पडत नाही. कारण आपल्या मान्यते वाचून देवाची काही अडत नाही. ज्यांना देव हवा आहे त्यांच्यासाठी तो श्वास आहे. ज्यांना देव हवा आहे त्यांच्यासाठी तो श्वास आहे. आणि ज्यांना देव नको हवा आहे त्यांच्यासाठी तो भास आहे. ज्यांच्यासाठी देव नको आहे त्यांच्यासाठी तो भास आहे. आस्तिक नास्तिक वादात मी कधी पडत नाही. आस्तिक नास्तिक वादामध्ये मी कधी पडत नाही. कारण आपल्या मान्यतेने देवाचे काही अडत नाही. हार घेऊन कधी रांगेत मी उभा राहत नाही. हार घेऊन रांगेत कधी मी उभा राहत नाही. 5 किलो पेढ्याची लाच देवाला कधी देत नाही. जो देतो भरभरून जगाला त्याला मी काही देतच नाही. आणि आपल्या मान्यते वाचून देवाचे काही अडत नाही. अहो, हे होणारच आहे, ते कधी टळतच नाही. कोणताच हरी पळत नाही. म्हणून मी कधी देवाला विठीला धरत नाही. म्हणून मी कधी देवाला विठीला धरत नाही. आणि आपल्या मान्यते वाचून देवाचे कधी आडत नाही. देव देवळात कधीच नसतो. देव देवळात कधीच नसतो. तो शेतात राबत असतो. तो शेतात राबत असतो. तो सीमेवर लढत असतो. कधी आनंद वनात असतो, कधी हेमरकसात असतो, तर कधी शाळेत शिकवत पण असतो, तर कधी देव शिकतही असतो. म्हणूनच 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 मी देवळात कधी जात नसतो. आणि आपल्या मान्यते वाचून खरं तर देवाचं कधी आडतच नसतं. आपल्या मान्यते वाचून देवाचं कधी आडतच नसतं. मित्रांनो, ही कविता कोणी लिहिली माहित नाही, परंतु ज्याने लिहिली त्यांना खूप खूप म्हणजे धन्यवाद आणि साष्टांग दंडवत. ओके.